ज्या खऱ्या अर्थानं आज इथं पत्रकार परिषद घेतलेली आहे ही कुठली राजकीय विषयावर नाही आहे, एक सामाजिक विषयाला वाचा फोडण्यासाठी घेतलेली आहे। आपण मध्ये अनेक वृत्तपत्र असतील किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपण मनसर नगर पंचायतीने वाढवलेल्या भाववाढीविषयी आपण आक्रोश बऱ्यापैकी आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे। आम्ही शिवसेना पक्षाचं जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला पक्षाच्या याच्यात जे काय संघटना कशी चालवायची याचं जे काय शिकवण दिलेली आहे त्यामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच प्रेरणेने मनसर नगर पंचायतने जी काय वाढीव जी काय कर आकारणी केली होती, तुम्ही जर त्या कर आकारणीचं बिल बघितलं तर आपलं MSCBचं जसं लाईटचं बिल येतं त्या टाईप बिल आहे। सर्वसामान्यांना ते इतर कर वगैरे काय लक्षात येत नाही। आम्ही ती म्हणजे इतर गोष्टीत लक्ष घालण्यापेक्षा कुठेही गाजावाजा न करता त्या प्रश्नाच्या पाठीमागं अनेक दिवसापासून लागलो होतो। आम्ही त्या संदर्भात टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना जाऊन भेटलो पुण्याला। मनसर नगर पंचायतचे CO साहेब गोविंद जाधव असतील, कर आकारणीचे जे मुख्य आहेत थोरात साहेब, या सगळ्यांबरोबर आम्ही वेळोवेळी चर्चा केली आणि ठीक आहे बुवा नगरपंचायत झाली, थोडाफार करवाढ होणार हे आम्हाला पण मान्य होतं, पण जो पूर्वीचा कर होता ग्रामपंचायतने आकारलेला कर आणि आत्ताचा कराची जर तफावत पाहिली तुम्ही तर साधारण 75 ते 80% एवढा कर वाढला होता। टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली, कारण जी कर आकारणी होती ती 2016 साली झाली होती, त्यानंतर 2020 साली कर आकारणी क्रमप्राप्त होती। पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे जगासमोर कोरोनाचं संकट असल्यामुळं आम्ही काय ग्रामपंचायतनी त्यावेळेस कर आकारणी केली नव्हती। मग आता साधारण परत 4 वर्ष झाल्यानंतर आता 2024 पासून ही कर आकारणी अंमलात येणार आहे। त्या कर आकारणीसाठी जे काही त्यांनी इतर कर लावले होते ते कमी करण्यात आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी बऱ्यापैकी त्या गोष्टीला आम्ही अनुकूल वातावरण तयार केलेलं आहे आणि बऱ्यापैकी मनसरकरांचा कर आता तो कमी होणार आहे। सांगतो सर, साधारण आपण बिल जर पाहिलं पूर्वी आत्ताचं जे काय 2016 पासून भांडवली मूल्यावर जमिनीची किंमत आणि बांधकामाची किंमत या भांडवली मूल्यावर कर प्रणाली गव्हर्नमेंटने चालू केलेली आहे। आत्ता जी काय कर प्रणाली केली होती त्यामध्ये कर कुठले होते, एक संकलित कर म्हणजे आपला जे काय आपलं बांधकाम आहे त्या बांधकामाचा कर, त्याच्यावर वृक्ष कर होते, त्याच्यानंतर शिक्षण कर होतं, जे काही व्यावसायिक आहेत त्यांना रोजगार हमी कर होता, अग्निशामक कर एक होता, उपयोगिता शुल्क म्हणून एक होतं आणि स्वच्छता कर एक होता। असं मिळून सगळे मिळून ती कर प्रणाली यांनी तयार केली होती। त्याच्यावर माननीय जिल्हा अधिकाऱ्यांची यांची स्वाक्षरीसुद्धा झाली आहे, म्हणजे त्यांनी त्या कर प्रणालीला मान्यता दिली होती। पण जी अंतिम मान्यता आहे ती सुनावणीनंतर होते। आता दिनांक 21 रोजी टाउन प्लॅनिंगचे 8 ते 10 अधिकारी मनसरला येणार आहेत। साधारण मनसरकरांनी 1000 ते 1200 हरकतीचे अर्ज आलेले आहेत, तर त्या हरकतीच्या अर्जावर 200-200च्या स्लॉटनी ते दिवसभरात 21 तारखेला सुनावणी घेणार आहे आणि ती कर प्रणाली कमी होणार आहे। त्या सुनावणीला जाताना सुद्धा मनसरकरांच्या मनात कुठली शंका नसावी आणि तिथं काय विचारलं जावं आणि कुठले कर कमी होणार आहेत याविषयी आम्ही ह्या पत्रकार परिषदेमध्ये विस्तृतपणे माहिती देतो। साधारणपणे संकलित कर जो लावला आहे तो भांडवली मूल्याच्या त्यांनी 0.22% लावला होता। समजा एखाद्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जर 10 लाख असेल तर त्या 10 लाखावर 0.22% त्यांनी ती कर प्रणाली आकारलेली होती। वृक्षकर हा जो लावला होता तो वृक्षकर आणि शिक्षण कर हे 2 उपकर आहेत, हे शासनाला जातात, हे नगरपंचायतीला राहत नाही। त्याची कमीत कमी 0.01 ते 1 अशी त्याची रेषा होती। तर त्यांना आम्ही सांगितलं तुम्ही तो कमीत कमी लावा, म्हणजे 0.01 एवढाच लावा, त्याच्या खाली त्यांनाही जाता येत नाही असं म्हणजे त्यांचं आहे। शिक्षण कर पण त्याचप्रमाणे 0.01% त्यांनी लावलेला आहे।
रोजगार हमी जो काय कर आहे, शासनाच्या ज्या काय रोजगार हमी योजना असतात त्याच्यासाठी जर शासन कर संकलित करतो तो पण 0.01% लावलेला आहे. त्याच्यानंतर अग्निशामक कर हा 2% आकारण्यात आलेला आहे. आता अग्निशामक कर जरी समजा आपल्याकडं अग्निशामक यंत्रणा आज नसेल, सर्वसामान्य नागरिकांच्या मनात प्रश्न असेल की आपल्याकडे आज अग्निशामक यंत्रणा नाही आहे, पण तो कर कशासाठी घेतात? तो 2% कर घेतात. तो आपल्या सगळ्यांसाठी गरजेचा पण आहे, कारण उद्या जर आपल्याकडे अग्निशामक यंत्रणा विकसित करायची असेल तर आपल्याला 10% रक्कम ही लोकसहभागातून द्यायची आहे. मग त्यावेळेस जर पैसे काढण्यापेक्षा आत्ताच प्रत्येक मला वाटतं पट्टीमागे 50-50 रुपये एक्स्ट्रा जातील आणि ते कर संकलित केला जाईल. साधारण 50 ते 54 रुपये एका फ्लॅटधारकाला पडेल. दुर्दैवाने जर कुठलं जळीत कांड झालं, पूर्वी आपल्याकडे ग्रामपंचायत होती, आपल्याला आपण जुन्नर नगर परिषदेकडून किंवा खेड नगर परिषदेकडून त्यांनी घेतला, तर ते संपूर्ण रक्कम द्यायची जबाबदारी ही नगरपंचायतची असणार आहे. म्हणजे कुठल्याही जळीत झालं, कुठली गाडी बोलवली तर संपूर्णपणे तो करणार आहे. तो मन सरकारांच्या चांगल्यासाठीच कर आहे. दुसरा उपयोगिता कर आहे, म्हणजे आपण जो कचरा संकलन करतो याचा तो कर लावला जातो. तो त्यांनी मिनिमम लावायला सांगितलं त्यांना, म्हणजे प्रत्येक घरामागं डेली 50 पैसे, महिन्याला 15 रुपये याप्रमाणे तो कर आकारला जाणार आहे. त्याच्यानंतर स्वच्छता कर म्हणून त्यांनी लावला होता. त्यांना आम्ही सांगितलं का तुम्ही कचरा संकलनाचा पण कर लावणार आणि स्वच्छतेचा पण कर लावणार. तो 360 रुपये त्यांनी लावला होता. तो 360 रुपये त्यांनी कमी करायचं मान्य केलं आहे. म्हणजे त्याच्यात 1 रुपया घेतला जाणार नाही. भांडवली मूल्य जे काय व एक आपण कर प्रणाली आहे, म्हणजे जो संकलित कर लावणार त्याच्यात 10% ऑलरेडी ते पहिला घसरा पकडणार आहेत. त्याच्यानंतर आपलं जे काय प्रॉपर्टी आहे, कोणाची 2 वर्षाच्या पुढील जर असेल, कोणाची 5 वर्षाची असेल, कोणाची 10 वर्षाची असेल, कोणाची 20 वर्षाची असेल, त्याप्रमाणे त्याचा कर कमी होत जाणार आहे. साधारण मनसरमधल्या जर तुम्ही प्रॉपर्ट्या बघितल्या तर साधारण त्या म्हणजे 10 ते 20 वर्षाच्या आतीलच आहेत बऱ्यापैकी, अशी 50 वर्षाची कुठली नाही आहे. मग 10 ते 20 वर्षाची जर असेल तर जर समजा 10 लाख आपण त्याच्यावर भांडवल मूल्य असेल, त्याच्यातून ते 20% कर ऑलरेडी कमी करणार, 10% घसरा ते पकडणार, म्हणजे 30% कमी म्हणून त्याचं व्हॅल्युएशन करासाठी 7 लाख रुपये पकडले जाणार आहेत. हे आम्ही टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांशी बोलून ही बऱ्यापैकी कर प्रणाली म्हणजे जी 75 ते 80% होती ती आता 35 ते 40%वर येईल. जे संकलित कर आहे तो त्यांनी 0.22 लावला होता, तो 0.20 लावून म्हणजे आम्ही लावू असं टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आणि जे काय CO साहेब आहेत त्यांनी ते मान्य केलेलं आहे. म्हणजे साधारण एक पट्टीचा जर आपण अभ्यास केला तर ही एक पट्टी आहे, हिला संकलित कर आहे 2705 रुपये, वृक्ष कर आहे 137 रुपये, शिक्षण कर आहे 137 रुपये, अग्निशामक कर आहे 54 रुपये आणि उपयोगिता शुल्क 180 रुपये. त्याच्यानंतर स्वच्छता कर 360 रुपये. ही पट्टी आत्ता होती, त्याची कराची किंमत 3573 रुपये होती. ही ज्यावेळेस ग्रामपंचायत अस्तित्वात असताना ही कर प्रणाली याच्यावर आकारले जायचे 2073 रुपये. म्हणजे 2073 कुठं आणि 3573 कुठं, म्हणजे जवळजवळ 1500 रुपयांनी ही पट्टी वाढली होती. आता याच्यात तर त्यांनी स्वच्छता कर तर संपूर्णपणे कमी करून केलेला आहे, संकलित कर पण ते कमी कर होतं. म्हणजे ही पट्टी आपल्याला साधारण 2900 रुपयाच्या घरात पडेल. म्हणजे जी 3600 झाली ती 2900 रुपयाच्या घरात कर प्रणाली जाईल. तर सर्वसामान्य मनसरकरांना आमची सर्वांना नम्र विनंती आहे, ह्या विषयासाठी आम्ही सर्वांनी बऱ्यापैकी वाचा फोडली म्हणण्यापेक्षा आम्ही प्रॉपर काम केलं. कुठल्याही मीडियात आम्ही याच्या आधी कुठल्याही स्टंटबाजी केली नाही किंवा कुठलं निवेदन देण्याचे फोटो कुठं हे केले नाही. त्याच्यात दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा होता, कारण त्याची ओरड सगळ्यात जास्त होती का, म्हणजे अंगण असेल, पार्किंग एरिया असेल, कुणी तात्पुरतं शेड केलं आहे, गोठा असेल, कांदा चाळ असेल, शेताशी निगडीत म्हणजे ड्रीप वगैरेसाठी कोणी छोटे मोठे शेड केली होती. हे
संपूर्णपणे त्या कर प्रणालीतून वगळलेलं आहे. हे टाउन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांनी पण मान्य केलं आहे आणि सीओनी पण मान्य केलं आहे. याच्यावर कुठलाही टॅक्स लागला जाणार नाही. भले एखाद्याच्या गोठ्याची नोंद जरी आज तिथे असेल तरी त्याच्यावर 1 रुपयाही टॅक्स लागणार नाही. त्यामुळं सगळे शेतकरी बांधव बऱ्यापैकी मनसरमध्ये अजून चांगल्या प्रमाणात शेतकरी बांधव राहतात. कुणाचं ओपन स्पेस होता त्या ओपन स्पेसचं सुद्धा म्हणजे किंवा बाल्कनी वगैरे जो काही एरिया आहे याचे कुठलेच पैसे इथून पुढं कर प्रणाली आकारली जाणार नाही. फक्त आपलं पूर्वी ग्रामपंचायतमध्ये तरी आपण बिल्टअप एरिया बऱ्यापैकी पकडत होतो, पण आता फक्त आपण कार्पेट एरियावरच टॅक्स लागला जाणार आहे. म्हणजे 4 भिंतीच्या आतलं अंतर आहे. पूर्वी भिंतीपासून पकडायची, आता तसं पकडलं जाणार नाही. आता ते 4 भिंतीच्या आतमध्ये काय 10 बाय 10ची आतली खोली असेल तेवढंच ते पकडलेलं जाणार आहे. म्हणजे जसं सांगितलं का बाबा हे 3600 रुपयाचा टॅक्स हा 2900 रुपयापर्यंत येत आहे. अजून पण आपल्या इतर राजकीय पक्षांचे मोठमोठाले पदाधिकारी आहेत. म्हणजे नामदार वळसे पाटील साहेब असतील, माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, खासदार अमोल कोल्हे असतील, या सर्वांना सुद्धा आमची विनंती आहे. आम्ही जी ही संकलित कर आपण कमी कुठं करू शकतो. संकलित कर आपण 0.22 केला होता, तो 0.20 केला आहे. अजूनही जर या नेत्यांनी थोडीफार ताकद लावली तर अजूनही 100-200 हा कर कमी होऊ शकतो. तर सर्व मनसरकरांना विनंती आहे, ज्यांनी तक्रार अर्ज दिलेले आहेत त्यांनी 21 तारखेला संबंधित टाउन प्लॅनिंगचे 8 ते 10 अधिकारी येणार आहेत. ते प्रत्येकाला त्याची समस्या विचारून घेणार आहेत. आणि ज्यांनी अर्ज केले नसतील, मला त्यांनी म्हणजे असं सांगितलं का ग्रामपंचायत नगरपंचायत अधिनियम 1965 अंतर्गत कलम 123 अंतर्गत जरी तुम्ही कुणी अर्ज केला नसेल तरी तुमची कुठल्याही क्षणी ते दुरुस्त करू शकतात. फक्त आपण सांगायचं का माझं हे स्क्वेअर फूट 100 आहे, ते तुमच्या इथं 120 लागलं आहे, हे आपण सिद्ध करून दिलं तर ते कुठल्याही क्षणी कर भरताना आपलं कर प्रणालीतून आपल्याला ते सूट देणार आहे. त्यामुळं ही आमची मनसरकरांना आज शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्त ही छोटीशी भेट आपण म्हणू शकता.